नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. तर इथे ना दुपारी धूरवाला आला होता तर धूर सोडण्यासाठी, आणि हा कालचा व्हिडिओ आहे. तर धूरवाला आलेला त्यामुळे आणू लागली होती जाम रडायला. तर तिचं थोडीशी भीती घालवण्यासाठी का नाही पप्पांनी तिला उचलून घेऊन ना थोडी खिडकीत उभा राहिली होती तिला दाखवण्यासाठी. तर इथं बघा पुढं पण आले होते आणि पाठीमागं. तर असं कायम नाही होत, तर एका लाईनला असते त्यामुळं पटपट होऊन जाते. तरी तिथं बघा उशीर सोडतात तरी घरात आत बोलवलं की आतपर्यंत येतात मग ते दूर सोडायला. तर तिच्या अनुची भीती घालण्यासाठी किचनमध्ये ना खिडकी जी आहे आपली तर तिथं उभा राहिले होते पप्पा तिला घेऊन. तर हे बघा असं सोडत होते इथं दूर ते, आणि परत नंतर आत पण गेले थोड्या वेळ. कशाला करायला माळा आणि एक शनी देवाला मारुती आणि शनिदेव. तर आज शनिवारचं 2-3 शनिवार पहिल्याच माळा करायच्या असं होते बरं का. लक्षात आलं म्हणजे करतोय नाही तर राहतंय मग. तर म्हटलं आज करूया, बरेच दिवस झालं असंच विसरलो होतं करायचं. आणि आपल्या दारात एवढ्या सगळ्या रुईची झाडं आलेली आहेत तर म्हटलं माणसं विकत आणून विकत घेऊन घालते तिथं, किंवा म्हणजे हौस नाही मला. काय का तिथं घातल्यावर त्यांनी काढून हेच करतात मला निर्माल्यामध्ये. पण असू दे म्हटलं करूया, आहेत दारात एवढे सगळे झालं तर म्हणून करायला लागले. चहा वगैरे आत्ताच झाला आणि आता बसलोय. धुरवाला आलाय, तुम्हाला तर माहित असेलच की धुरवाला किती आणू घाबरते. आता घाबरल्या म्हणून याने उचलून घेतले तिला, नाहीतर रडते मग. आणि त्याची माळ केली होती तर त्याला असं इबिताचं बोटं वडत होती आई. तर मारुतीला ना असं मारुतीला का शनीला तर हे असं बोटं वडलेली लावतात आणि मारुतीला श्रीराम लिहिलेलं ही माळ घालत असतात. तर त्यामुळे ती आई ह्याच्यावरची बोटं ओढत होती शनीसाठी. त्यानंतर ना मग पप्पा गेले, मग नंतर देवाला आणि नंतर इथं अक्षून असं सगळं काढलं होतं ऑर्गनायझरमधलं. खरं तर ती चाप हुडकत होती तर इथं एकच चाप होता अनुचा तो बारका असा. तर इथे अनु बघा घेऊन राहिले, दाखवा लागली असं असला चाप आण म्हणून. तर ते काढून हुडकत होती म्हणल्यावर मग लागलीच तिनं आवरून पण घेतलं 2-3 कप्पे. आणि इथं संध्याकाळच्या जेवणात असं मस्त असं वरण भात केला होता आणि अनुचं सारखंच ते मागं लागली होती, उद्या चापान उद्या म्हणून. मग ठीक आहे म्हटलं. आणि इथं बघा असं सगळं काढलं होतं तिनं. तर काय बांगड्या वगैरे ते, आणि इथं एअरबड्स पण होते. तर बरंच काय सामान होतं, तर जे काही लागणार नाही आहे तर ते टाकलं आणि बाकीचं ठेवलं. आणि हा ब्लॉगचा कालचा आहे तो संपला इथेच, आणि हा जो आहे इथून पुढचा जो ब्लॉग आहे तो आजचा आहे. तर कालचा थोडासाच झाला होता कारण सकाळपासून काही शूट झालं नाही, त्यामुळे हा आजचा ह्या ब्लॉगमध्ये ॲड केलेला आहे क्लिप काही. तर इथं सकाळी बघा मस्त अशी देवपूजा करून घेतली होती आईनं. आणि तर यायचं चाललंय शेवळ्याचं उपीट करायला लागले मी. तर मिरची कांदा असं टाकलं चिरून, आणि शेवाळे इकडं भाजून घेतलेले. तर आज गॅस खाली घेतलाय. तर यात आपलं उपीट शिजायला लागले, मस्त असं तयार होतं. आता मी लागले नाश्ता करायला, तर स्वयंपाक ना करायचा आहे. तर कपडे भांडी आज ना रविवार म्हटलं तर सगळं ना फरशावरनं सगळ्या पुसल्यात. आणि आज बेडशीट वगैरे सगळं धुवायला काढलेलं होतं. तर बेडशीटच तेवढं राहिले धुवायचं, भिजत ठेवलंय. तर आता नाश्ता करून स्वयंपाक करणार आहे. आणून पण खाऊ खाल्लाय, काय तर टोमॅटो खायला लागले. आणि आज रविवारचा सुट्टीचा दिवस, आणि मेन म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस. तर तुम्हाला सर्वांना योग दिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छा. आणि आज ना फादर्स डे पण आहे. तर स्टेटस बघितले बऱ्याच जणांचे ठेवलेले, त्यामुळे मला पण माहिती नव्हतं आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे हे माहित होतं. आणि फादर्स डेच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. चला आता नाश्ता करूया. घे घे की चमचा. थांब, तिला चमचा दे ग दुसरा. इथं ना सोयाबीनची भाजी करायची आहे, त्यासाठी 2 कांदे आणि 2 टोमॅटो चिरून घेतलेत लांबडे, आणि त्याला भाजून याची नंतर पेस्ट करायची. मम्मी कणिक मळाली. कणिक मळायची.
सोयाबीनची भाजी अनुची आवडती, चपाती आहे की नाही, गरम गरम चपाती आणि भाजी आणू खाणार. मग कणिक मळे घेता. तरी आता वाटणचे केलं होतं तर ते गार झाल्यावर असं बारीक करून घेतले. तर याचं त्यालाच जिरं, तर याचं ना जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हे वाटण टाकलंय. तर याच कढईत ते भाजून घेतलेलं ना, त्यामुळे थोडंसं खाली झालंय. तर आता हे भाजून घेते चांगलं. तर याचं वाटण चांगलं भाजले, तिखट टाकून घेतलंय आणि आता सोयाबीन टाकायचं. तर याचं पाण्यातून नितळून काढलंय, सगळं पाणी यातलं काढलंय. आता हे टाकून घेते. आणूच इथं बघ काय तर म्हणायचं चाललंय असं. चहा आणणार आहे माझ्यासाठी. तर इथं ना थोडंसं पाणी घातलंय यामध्ये, थोडं शिजण्यासाठी, कारण सोयाबीन भिजवून घेतलं, शिजवून नव्हतं घेतलं त्यामुळं. तर आता ह्याला झाकून ठेवायचं मीठ घालून.